श्री भगत यांचा प्रश्न आहे, हु इज द डुअर और एक्सपिरियन्स्ड? वी आर टॉट फ्रॉम चाइल्डहुड दैट गॉड इज द डुअर, एक्सप्लेन, उसकी मर्जी से सब कुछ होता है. आता गंमत बघा, उसकी मर्जी से सब कुछ होता है हे आपण खरं मानलं तर भगत यांनी हा जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न सुद्धा उसकी मर्जी से ही श्री भगत जी ने पूछा है. हे आपण खरं मानलं तर हा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनामध्ये जो आला, विचारावा वाटला, तो त्याच्या मर्जीनेच आलेला आहे. आता हे खरं कसं तर बघा, आपण वाचन करतो, चिंतन करतो, काहीतरी प्रश्न पडतात, कुठून तरी उत्तर मिळवतो. या संपूर्ण ज्या प्रेरणा आहेत त्या आंतरिक प्रेरणा आहेत. आणि अंतरामध्ये आपल्या कोण आहे? जसं बाहेर स्वामी आहे पण आतला स्वामी वेगळा आहे, तसे बाहेर श्री भगत आहेत पण त्या भगतांच्या आत बसला भगवान वेगळा आहे. बाहेर नारायण पाटणकर आहे, आतला नारायण वेगळा आहे. बाहेर अरुण वाघमार आहे, आतला अरुण म्हणजे ज्ञान सूर्य वेगळा आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर कारण असं आहे, हा प्रश्न आपण कुणाला किती वेळा विचारला? कदाचित अनेकदा विचारला असेल, कदाचित आज एकदाच विचारत असाल, कदाचित अचानक सुचला आणि विचारला असं झालं असेल. हे जे अचानक सुचणं आहे ते ज्या अर्थी अचानक सुचतं, यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रॅन्डमली सुचतं, त्या अर्थी अचानक पद्धतीने जे जे सुचतं ते सर्व सुचणे म्हणजे शिवस्मरण आहे किंवा शिवाचं स्मरण नव्हे, शिवस्फुरण आहे, शिवाचं स्फुरण आहे. म्हणून आपण म्हणतो मला काहीतरी वाटत्या थोडस शिवतय. शिवणे, वाटणे, काहीतरी जाणवणे, वाटणे, शिवणे, अस्पष्टपणे काहीतरी हालचाल होणे, ह्या ज्या सर्व अस्पष्ट आणि गूढ हालचाली ज्या अंतरंगात असतात त्यालाच शिवणे म्हणतात. म्हणजे आपल्या आत बसलेला जो शिव आहे त्याची जेव्हा हालचाल सुरू होते तेव्हाच आपण काही प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात. ते प्रश्नाचं चिंतन केल्यानंतर त्या प्रश्नातूनच आपल्याला उत्तर मिळतं. असा हा सारा प्रकार आहे. त्यामुळे आपल्यात कार्य करणारा कोण आहे आणि आपण आपल्यात अनुभवतो तो कोण आहे. उदाहरणार्थ श्री भगतांना विचारलं, काय श्री भगत तुम्ही तुम्हाला जाणता का? आणि ते म्हणाले, हो मी जाणतो मला. म्हटलं तुम्ही कोण सांगा. आणि सर्वसाधारणपणे असा प्रश्न विचारला की माणूस काय जाणतो, माझं नाव काय, पत्ता काय, माझं शिक्षण काय. बऱ्याच वेळा अनावश्यक असताना जातपात धर्मपंथ सांगितला जातो, आपलं समाजातील स्थान सांगितलं जातं. आम्ही विचारतोय भगतांना, श्रीयुत भगत तुम्ही तुम्हाला जाणता काय? तर भगत त्यांना काय सांगतायत, भगत जन्मापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये विशेषणयुक्त किंवा काहीतरी माहिती म्हणून, काहीतरी टॅगिंग म्हणून, नेम म्हणून, टायटल म्हणून ते चिकटलेलं आहे, ते म्हणजे मी सांगतात. तर आता नारायण पाटणकर जर म्हटला तर तो ब्राह्मण आहे, तो रत्नागिरीला राहतो, तो एवढा शिकलाय, तेवढा शिकलाय. हे काय नारायण पाटणकरचं असणं नव्हे. हे नारायण पाटणकर या नावाने जो देह ओळखला जातो त्याने केलेल्या त्या देहाच्या प्रवासाचं वर्णन आहे. खरोखर नारायण पाटणकर कोण असा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक माणूस म्हणतो कोण म्हणजे काय, मीच तो नारायण पाटणकर, मीच तो भगत, मीच तो अरुण वाघमारे. मग आता जर हा मी म्हणजे अरुण वाघमारे पण आहे, भगत पण आहे, नारायण पाटणकर पण आहे, हे जगातील सर्व नावे स्वतःला, सर्व नावाचे लोक स्वतःला मीच म्हणतात. मग खरोखर मीला अनेक नाव आहेत का? मी ज्या अनेक नावाने सांगितलं जातो त्याचा एक कोणतरी वेगळा मी आहे. म्हणून मी हे सर्वनाम आहे. नामाचा पुन्हा पुन्हा उच्चार करायला लागू नये म्हणून प्रत्येक माणूस स्वतःला मी म्हणतो. सर्वच जण सर्वनाम म्हणून स्वतःला मी म्हणतात, पण हे सर्वच जण स्वतःला मी म्हणून जेव्हा म्हणतात तेव्हा ते मी अनेक असतात. पण म्हणताना मी म्हणजे एक विशिष्ट, पण बघायला गेलं तर सर्व माणसं स्वतःला मी म्हणतात. म्हणजे विशिष्ट मी म्हणून उल्लेख केला असताना सुद्धा सर्व माणसं स्वतःला मी म्हणतात. मग मी आता एक आहे का अनेक आहे हा प्रश्न येतो. तर मी जर अनेक असेल तर प्रॉब्लेम होतो का?
कारण मी म्हणजे भगत, मी म्हणजे वाघमारे, मी म्हणजे चव्हाण. मग मी म्हणजे नेमका कोण? म्हणजे मी म्हणजे अनेक असेल तर मी म्हणजे नेमका कोण? मीचा एकमेव अर्थ काय? तर मीचा एकमेव अर्थ एवढाच आहे की अनेकानेक नावाने जरी मानव ओळखले गेले तरी त्या अनेक नावे मिळून जे मानव्य, जी मानवाची वैशिष्ट्य, जी मानवाची राहणी, जीवन प्रणाली, त्या अनेक नावा मिळून मानव म्हणून, मानव्य म्हणून एक जो एकमेव द्वितीय नास्ती असा गुण असतो, त्या गुणाला मी म्हणतात. मग आता मी म्हणजे देह नव्हे, म्हणून मी म्हणजे नारायण पाटणकर म्हटलं, मी म्हणजे वाघमारे म्हटलं तर ते देहाला उद्देशून आहे. तर मी म्हणजे देह नव्हे. तर मी म्हणजे कान म्हटलं तर कान गेला म्हणून काय मी जातो? हात म्हटलं, हात गेला म्हणून मी जातो? 36 तत्व नाकारली तरी मी जातो काय? नाही जात. मग शेवट आपल्या लक्षात असं येतं, मी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येक देहामध्ये जी स्फूर्ती असते, जे स्फुरण असतं, याला आपण शिवस्फुरण म्हणतो. ते स्फुरण प्रत्येक देहामधील चैतन्याची हालचाल जी आहे ती मी आहे. आणि चैतन्य समजू शकतं पण दाखवता येत नाही. उदाहरणार्थ ट्यूबचा प्रकाश दिसतो, पण ट्यूबचा फोटो काढला तर आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश आणि ट्यूबच्या फोटो मधला प्रकाश यात महद अंतर असतं नव्हे. तो प्रकाश नसतो, ती फक्त ट्यूब आहे एवढंच समजतं. म्हणजे आपण ट्यूबचा फोटो काढतो पण प्रकाशाचा फोटो काढता येत नाही. तसंच आपल्या अंतरंगात जे चैतन्य आहे ते आपल्या विविध हालचालीतून, क्रियाकलापातून, जाणीव नेणीवेतून, सांगणे समजणे याच्यातून सर्व तऱ्हेने जरी बाहेर पडलं तरी चैतन्य हे आपणाला दिस इज द एनर्जी असं बोट ठेवून नेमकेपणे सांगता येत नाही. म्हणजेच ज्या चैतन्याने सर्व क्रियाकलाप घडतात पण जे चैतन्य नेमकेपणे दाखवता येत नाही, बांधता येत नाही, त्यालाच आत्मा म्हणतात. अशा अर्थी डुअर जो आहे, कार्य करणारा आहे, तो कोण आहे? जो मूळ प्रेरणा देतो तोच शरीराच्या माध्यमातून, तोच नारायण पाटणकर या शरीराच्या माध्यमातून तोच प्रश्नाचं उत्तर देत असतो. आणि तोच भगत या माध्यमातून प्रश्नही विचारत असतो. म्हणून प्रश्न विचारणारा भगत आहे आणि उत्तर देणारा नारायण पाटणकर आहे. हे शरीर पातळीला खरं असलं तरी प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा एकमेव द्वितीय नास्ती, एक आणि एकच आहे. तो दुसरा कोणी नाही. तो आत्मा आणि केवळ आत्माच आहे हे निश्चित समजावे. आणि त्याच्या मर्जीनेच सर्व होतं हे त्याच्याहून खरं आहे. याचं कारण आजपर्यंत आपण अध्यात्म विद्येचे भरपूर लेक्चर घेतली, भरपूर केलं, पण मध्यंतरी अचानक सुचलं आता हे असं नको. स्वतः चिंतन करून चिंतनातून काहीतरी प्रश्न यावेत आणि चिंतनातूनच उत्तर दिलं जावं. म्हणजे त्या प्रश्नोत्तरीला एक आत्म्याचा स्पर्श जो आहे तो होऊ शकेल आणि ते अधिक सजीव, अधिक चैतन्यपूर्ण वाटेल. असं म्हणून आपण ही प्रश्नोत्तरी अलीकडे 4 दिवसात सुरू केली. बघा किती प्रश्न आले आणि बघा कसे छान छान प्रश्न आले आणि बघा कसे त्या प्रश्नांना त्या आत्म्यानं दिलं असेल तर निश्चितच ते उत्तर चांगलं आहे, तुम्हाला पटेल. पण नारायण पाटणकरचं असेल तर मात्र ते कमी प्रतीचं असेल. फक्त एकच समजा, प्रश्न विचारणारा आत्मा आहे, उत्तर देणारा आत्मा आहे. ऐकणारा भगत असेल, सांगणारा नारायण पाटणकर असेल, त्याने काही फरक पडत नाही. एक एकालाच प्रश्न विचारतो आणि एक एकालाच उत्तर देतो. अशा अर्थी एकमेव द्वितीय नास्ती हाच तो शरीरांतर्गत अनुभव घेणार आहे. हाच तो शरीरांतर्गत सर्व कार्यकलाप करणारा डुअर आहे. याबद्दल सर्वांनी निश्चिंत असावे.